आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातमी। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। बैठकीमध्ये खातेवाटप आणि मंत्रिपदावर चर्चा होणार असल्याची देखील माहिती। भाजप आमदारांना विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी मुंबईत बोलावण्यात आलं। आमदारांच्या बैठकीमध्ये भाजपचा गटनेता निवडला जाणार। सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार मुंबईत दाखल। भाजपच्या गटनेता निवडीसाठी अद्याप केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती नाही। दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी हालचाल नाही। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू। श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं माध्यमांना उत्तर। गृहमंत्री पदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया। फक्त गृहमंत्रीपद हा सत्ता स्थापनेमध्ये वादाचा विषय असू शकत नाही। फडणवीसांच्या जागी कोणी वेगळं आणलं जातंय का? फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत राऊतांकडून संशय व्यक्त। मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा 4 तारखेला केली जाईल, शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। तर मुख्यमंत्री पदाचं ठरलंय, वरिष्ठांच्या शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होणार नाही, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होण्याची शक्यता। अमित शहांना खरे ठाकरे आणि बाळासाहेबांचं नाव नको होतं। राजकारणातून ठाकरे शिवसेना संपवण्याचं त्यांचं स्वप्न होतं। संजय राऊतांची शहांवर जोरदार टीका।